भगवद्गीताचा फायदा मला माझ्या एक्सपोर्ट आणि ट्रेनिंग बिझनेसमध्ये कसा झाला? मी दोन गोष्टी भगवद्गीतेचा पॉवरफुली समजतो. सगळ्यात पहिली गोष्ट, सगळ्यात फेमस श्लोक जो आहे भगवद्गीतेतला तो काय सांगतो? कर्म करा, फळाची चिंता करू नका. आणि आज हे प्रत्येक बिझनेसमॅनला का गरजेचं आहे? बऱ्याचदा आपण आपला प्रॉफिट, आपला बेनिफिट, आपली ग्रोथ यावर एवढं फोकस करतो की जे आपलं बेसिक कर्म आहे आणि जे कर्म करण्याची जी आयडियल पद्धत आहे त्याकडे आपण लक्ष देत नाही. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला सर्व्हिस देताय, क्वालिटी देताय, तुम्हाला त्याची चेकलिस्ट माहीत आहे, मग तिथं पुढं त्याचा रिझल्ट येऊ नाही हो, तुम्ही तुमचं बेस्ट द्या तुमच्या कर्मामध्ये. म्हणजे मी माझ्या क्लायंटला प्रॉपर सर्व्हिस देत आहे की नाही, त्यांना विचारलं की नाही, फॉलोअप होते की नाही, जे पोचते ते मी क्रॉस चेक केली की नाही, माझी टीम त्यांचे कॉल उचलते की नाही, या गोष्टी जर मी टिक मार्क सहित प्रॉपर 10 क्लायंटबरोबर जर केलं तर मला रिझल्ट नक्की भेटणार. कधी कधी हा रिझल्ट थोडा लेट होऊ शकतो, पण बऱ्याचदा माझ्याबरोबर तेच झालं की मी 10 क्लायंटबरोबर केलं आणि 11 टाईम मला अचानक एक कॉल आला जिथं मी एफर्ट घेतले नाही तरी पण मला रिझल्ट आला. आता मग आम्ही एक सुरणचं कंटेनर केलं, चांगला बेनिफिट झाला. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला बिझनेस मोठा करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला स्वतःला सरेंडर करणं गरजेचं आहे. आज जर तुम्ही दुर्योधन आणि अर्जुन दोन गोष्टी पाहिले तर दुर्योधनाच्या मागं त्याच्या सैन्यात कितीतरी मोठे लोक होते आणि अर्जुनाकडे कंपॅरेटिव्हली नव्हते, पण तो सरेंडर होता श्रीकृष्णाकडे. तसं तुम्हालाही बिझनेस करताना एकाच व्यक्तीकडे सरेंडर होणं खूप इम्पॉर्टंट आहे. मी जेव्हापासून एका व्यक्तीवर सरेंडर करणं चालू केलं तर माझ्या टोटल ग्रोथमध्ये 2017 नंतरची ग्रोथ जी आहे ती सगळ्यात जास्त आहे, कारण की तिथून पुढे मी स्वतःला पूर्णतः सरेंडर केलं.